नमस्कार. जालना जिल्ह्यातल्या कोणत्या तरी एका राजकीय नेत्याच्या, मला वाटतं काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेल्या राजकीय नेत्याच्या एका पुत्रीनं मुस्लिम तरुणाच्या सोबत विवाह केला. या घटनेला आता अनेक वर्ष लोटली आहेत आणि ही घटना इतके वर्ष लोटल्यानंतर, म्हणजे त्या मुलीनं मुस्लिम धर्माचा स्वीकार केल्यानंतर, मुस्लिम धर्माच्या परंपरा स्वीकारल्यानंतर सुद्धा जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्या मुलीचं आडनाव घेऊन त्याविषयी बोललं जातं, सांगितलं जातं आणि जाणीवपूर्वक सांगितलं जातं, तेव्हा मात्र या विषयावर बोलावं लागतं. सगळ्यांना प्रश्न पडला असेल, प्रत्येकाला वाटत असेल की मी पवारांच्या बाबत एवढा आग्रहीपणानं का मांडतो विषय. मग शरद पवार असतील, सुप्रिया पवार असतील, सुळे, अजित पवार असतील, यांच्या बाबत माझ्या भूमिका मांडल्या जात असताना मी सतत 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 त्यांच्या बाबत आक्रमक पद्धतीनं का बोलतो, हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असेल. मला एक सांगा, तुम्ही सातत्यानं खोटं, जातीयवादी बोलत जाल, अपमान करत जाल आणि तरीही तुमच्या विरोधात चकार शब्द काढायचा नाही, असं कसं चालेल? आणि मग अनेकांना मिरची झोंबते, अनेकांना धमकी द्यावी वाटते. मला द्या, धमकी द्या, अजून काय करायचं ते करा. हे जे जाणीवपूर्वक सातत्याने बोलणं होतं ना, त्याचा राग येतो. संसदेमध्ये काही वर्षापूर्वी भाषण करताना जो मुद्दा सुप्रिया सुळेंनी मांडला, मी पुन्हा एकदा म्हणतोय, ताई म्हणण्याची जी आंतरिक इच्छा असते ना, ती इथे संपते. आणि चुकून कधी ताई शब्द तोंडात आला तर तो सरावाचा भाग, संस्काराचा भाग म्हणून येतो, आंतरिक इच्छा म्हणून नव्हे. कारण बहिणीचं नातं जोडताना जो आपलेपणा असायला हवा ना, जो आपलेपणा, तो इथे येत नाही. जी भूमिका काही वर्षापूर्वी सुप्रिया सुळेंनी संसदेमध्ये मांडली, तेच पुन्हा एकदा भाषण करताना त्यांच्या मनातलं जहरीलेपण त्यांनी व्यक्त केलंय. सुप्रिया सुळेंचं ते भाषण तुम्ही सोशल मीडियावर ऐकलं असेल, मला पुन्हा ऐकवायचंय, ऐका ते. 2 बेटियां बुरखे में थी. मतलब आप कौन है सर? मैं एक डॉक्टर हूँ, मेरी दोनों बेटियां भी डॉक्टर है. मतलब अच्छा, तीनों बुरखे में थी और तीनों डॉक्टर थी. मैंने बोला, एक आपको बुरा ना लगे तो एक बात पूछूं आपको? तो हाँ बिल्कुल पूछिए. मतलब ये ट्रिपल तलाक का क्या होना चाहिए? उसको निकाल देना चाहिए कि रखना चाहिए? तीनों तो ऐसे मेरे से नाराज हो गई, बिल्कुल रखना चाहिए. मतलब रखना चाहिए. मतलब लेकिन आपका शौहर गुस्सा हो गया तो सिर्फ तुमको क्या दिक्कत है, मेरा गुस्सा हो गया तो? मतलब ओके ओके सॉरी, ऐसा नहीं, मैं कुछ कह रही हूँ. तो आश्चर्य लगेगा, वो जो लड़की थी ना, उसका नाम किरण कुलकर्णी था. किरण कुलकर्णी था. उसने शादी की पति से अपने. उसके बाद उसने पूरी कुरान पढ़ी, और कुरान की शायद आपको चीज़ें नहीं पता होगी, उतनी किरण चाउस को है. आप पता कर सकते हैं, मैं पार्लियामेंट में उसके साथ उसके लिए बोली थी वहाँ. और मैं किरण को पूछी, मतलब किरण ये इंटर का शादी की? सर हाँ की मैंने. फिर कैसे तुम मैनेज कर ले होती हो? मतलब ताई मैं बहुत अच्छी तरह मैनेज कर ली हूँ. जब मैके जाती हूँ तो उनकी तरह रहती हूँ, जब ससुराल जाती हूँ तो उनकी तरह रहती हूँ. ऐकलत? हे ऐकल्यावर माझ्या मनातला राग, माझ्या मनातल्या भावना व्यक्त करायच्याच नाहीत का? एक कोणीतरी कुलकर्णी नावाची महिला आपल्या धर्माचा त्याग करते, प्रेमाकरता ती मुसलमान होते, मुस्लिम धर्मात जाऊन ती बुरखा पद्धतीचा स्वीकार करते, तिला ट्रिपल तलाक गोड वाटतो, काही अडचण नाही असं वाटतं. आणि यानंतर हाच विषय वारंवार सुप्रिया सुळे मांडत राहतात. जर त्या कुलकर्णी नावाच्या महिलेने, आता तिची महिला झाली आहे, तरुणी नाही उरलेली, या महिलेने
मुस्लिम धर्माचा स्वीकार केला असेल तर तिचं आडनाव पुन्हा पुन्हा कुलकर्णी सांगण्यामागे सुप्रिया सुळेंना काय साध्य करायचं आहे? सुप्रियाजी, आपण महिला आहात, स्त्री आहात. एका स्त्रीची दुःख, कदाचित त्या स्त्रीत्वाची भावना आपल्या मनात आहे म्हणून आपल्याला समजत असतील. एका मुस्लिम महिलेला सुद्धा अचानक दारात आलेल्या नवऱ्यांनी 3दा तलाक या शब्दाचा उच्चार करून बेदखल करून टाकलाय, आयुष्यातून बाजूला टाकून दिलाय, फेकून दिलाय. त्या महिलेच्या जीवनावर काय काय संकट कोसळत असेल ना, याची कल्पना फक्त तिला असू शकते, मला कुणालाच नाही. मग ती हिंदू असो, ती मुसलमान असो, ती ख्रिश्चन असो, की ती बौद्ध असो. जातीनच सांगतो, ती ब्राह्मण असो, मारवाडी असो, जैन असो, लिंगायत असो, की अजून कोणत्या तेल्या तांबोळ्यांच्या जातीची असो. त्या महिलेच्या आयुष्यावर जे काही संकट येतं ना, तीच जाणू शकते. ट्रिपल तलाकला विरोध मुसलमानांची परंपरा म्हणून नव्हे, ट्रिपल तलाकला विरोध केवळ आणि केवळ एका सहज सोप्या पद्धतीनं स्त्रीला आपल्या आयुष्यातून दूर करता येतं यासाठी आहे. ओके, टाटा बाय बाय म्हणण्या इतके संबंध असतात. एका पुरुषाच्या आयुष्याचा भाग बनून जायचं, त्याचा अंश आपल्या उदरात साठवायचा, त्याच्यासोबत केवळ रात्रीच सहचर्य करायचं असं नाही, तर अन्यही गोष्टी करायच्या. त्याच्या प्रत्येक गोष्टीला आपलं समजायचं आणि क्षणार्धात तो ते सगळं संपवून टाकतो. 3 शब्दात या सगळ्यातून तिला अलिप्त होताना काय यातना होत असतील, आपल्या बछड्यांपासून दूर होताना काय यातना होत असतील, आणि त्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे एकदम बेदखल बेसहारा आयुष्य जगताना तिच्या आयुष्यात काय होत असेल. पुन्हा त्या नवऱ्याला सोबत करायचं असेल तर कुठल्या तरी परपुरुषाच्या सोबत एक रात्र घालवायची, लग्न झालं दाखवायचं आणि पुन्हा याच्याकडे यायचं. एवढा सगळा अपमानास्पद प्रकार भोगताना तिच्या मनाला होणाऱ्या यातना यांना कशा कळतील ते जाऊ दे. एक उदाहरण तुमच्या समोर आहे. एक उदाहरण त्या जालना जिल्ह्यातल्या एका राजकारण्याच्या घरातील महिला स्त्रीचं उदाहरण तुमच्या समोर आहे. ते मुद्दाम सांगावं वाटतंय तुम्हाला, कारण तिचं आडनाव कुलकर्णी आहे. लढा तर त्या विरोधातला आहे ना, लढाच तर त्या विरोधातला आहे. घ्या, वापरा, आपलंसं करा, ही जी मोहीम चालली आहे ना, त्या विरोधातला लढा आहे. आणि तिचं नाव आणि आडनाव सांगताना तुम्ही ज्या आनंदानं सांगितलंय ना, तो आनंद, तो असुरी आनंद, ती तुमच्या मनातली खदखद सगळी त्या शब्दातून, नजरेतून व्यक्त होत होती. बघा कुलकर्णी, बघा, हे होतं. बघा ब्राह्मणांनो, बघा, तुमच्याकडूनच हे सगळं होत आहे. हे त्यामागचं कारण होतं. म्हणजे मुस्लिम स्त्रियांना ट्रिपल तलाक हवाय यापेक्षाही मोठी गोष्ट, बघा तुमच्याच घरात हे घडतंय, हे सांगायचं कारण होतं. घडतंय घरात, पण विचार मात्र तुमच्याच कॅटेगरीतले आहेत, हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. सातत्यानं एखाद्याला डिवचताना, एखाद्याची जात काढून त्यावर बोलताना किती खोटं बोलणार, किती वेळेला जातीवरती प्रहार करणार, किती वेळेला एखाद्या जातीला टार्गेट करणार. ह्या सगळा प्रवाह, हा सगळा विकारधारा तुमच्या मनातली स्पष्टपणे समोर येते आहे सुप्रियाजी. म्हणूनच आज तुम्हाला हा मनातला विकार टाळा. याला विचार म्हणत नाहीत, याला विकार म्हणतात. आणि हा विकार तुम्ही पिढ्यापासून चालवणार आहात का? कारण मागच्या पिढीनेही तेच केलंय. महाराष्ट्राला एक नवी विचारधारा देतोय. शाहू फुले आंबेडकर, शाफुआवाली विचारधारा देतोय. असं सांगत ज्या महापुरुषांनी तिरस्कार केला नाही त्यांची नावं सांगून
त्यांच्या नावानं तिरस्कार वाढविण्याचं काम या महाराष्ट्रात आपल्याकडून होत आहे. फुलेंच्या संदर्भातली खोटी माहिती दिली जाते आणि नको नको त्यावेळी नको नको तिथे जात काढली जाते. अगदी दंगली घडल्या तरीही त्यात जात काढली जाते. शेगावच्या दंगली, शेवगाव नगर जिल्ह्यातल्या शेवगावच्या दंगलीत आपल्या पिताश्रींनी तिथल्या लोकांची जातच काढली ना. हवी तेव्हा जात काढायची आणि हवी तेव्हा ती लपवायची, हा धोरणांचा भाग चाललाय. धोरणांचा भाग असा प्रश्न उपस्थित करता येऊ शकेल ना. महाराष्ट्रात जातीय विकार पसरविण्याचं काम जे कोणी करतायत त्यांनी लक्षात घ्यावं की हा विकार महाराष्ट्राला विनाशाकडे घेऊन जाईल. महाराष्ट्र वाचवायचा असेल तर या विकारापासून सावध राहायला हवं. आवडलं असेल, सहमत असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.